नमस्कार, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मुरांबा. मुरांबा बनवण्याची माझी पद्धत थोडी वेगळी आहे आणि मुरांबा बनवण्यासाठी आंबे आहेत ते एकदम कच्चे असे घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आंबे मी घेतलेले आहेत कच्चे आणि आंब्यांचं केलं आहे वजन. एकदम परफेक्ट प्रमाणात असा आपण मुरांबा बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 ते 2 महिने आरामात टिकणारा हा मुरंबा बनवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. तर साल काढून घेतलेली आहे आंब्याची संपूर्ण. आता आपण आंबा किसणीने किसून घेणार आहोत. तर आता कुठे थोडंसं राहिलं असेल ते असं सुरीने काढून घ्यायचं आणि थोडंसं राहिलं तरी काहीही हरकत नाही. आणि आंबे बघू शकता तुम्ही, दोन्हीही आंबे कच्चे आहेत. व्यवस्थितपणे सगळी साल काढून झाल्यानंतर आता या आंब्यांना आपण किसणीने किसून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे किसणी घेतलेली आहे. किसणीची जी छोटी बाजू असते, किसणीला 2 असतात बाजू, त्याच्यातली जी छोटी बाजू असते त्याच्याने आंबा किसायचा आहे. मोठ्या बाजूने जर किसला तर खूप मोठा किस होतो आंब्याचा तयार. आणि सतत एकाच बाजूने किसले तर ते धागे जे आहेत ते लांब होतात. म्हणून आंबा असा फिरवत किसायचा, म्हणजे छोटे छोटे धागे खूप छान असे तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही आंबे किसून घेतलेले आहेत. आता ही कोय जी आहे हिचंसुद्धा आपण वजन करणार आहोत. तर हिला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया. किसणीला जे लागलेलं आहे आंब्याचं ते सगळं व्यवस्थित काढून घेऊ. आणि बघू शकता तुम्ही छोट्या बाजूने किसल्यामुळे किस किती बारीक एकसारखा झालेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा किती छान आहे बघा. थोडीशी किसणी पटकूया, म्हणजे आपटूया, म्हणजे आज जे चिकटलेलं आहे ते सगळं निघून जाईल. अशा प्रकारे किसणी सगळी स्वच्छ करून घेतली. तुम्ही बघू शकता आंब्याचा किस एकदम व्यवस्थित आणि अगदी बारीक असं तयार झालेला आहे. तर ही कोय जी आहे तिचं आपण वजन करणार आहोत. त्यासाठी थोडंसं बाजूला घेऊया. परत वजन काट्यावरती एक प्लेट ठेवायची. तर ही कागदी प्लेट आहे, हिचं वजन नाही आहे. याच्यामध्ये कोय घालायची, काढून घेतलेली साल घालायची. दोन्हीचं मिळून वजन किती होतंय ते बघायचं आणि त्यानुसार आपण गूळ घालणार आहोत. तर साल आणि कोय असं मिळून जवळजवळ 1 ग्रॅम 150 मिली 59 मिली इतकं वजन कमी झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 150 ग्रॅम कमी झालेलं आहे. तर अर्धा किलो आंबे होते. त्याची साल आणि कोय काढून आंब्याचा किस आहे तो 350 ग्राम तयार झालेला आहे. आणि 350 ग्रामच आपण इथे गूळसुद्धा असा छोटा बारीक करून घेणार आहे. गूळ बारीक करून घ्यायचा आणि वजन काट्यावरती डिशमध्ये ठेवून वजन करायचं. गूळ आपल्याला बरोबर 350 ग्राम पाहिजे आहेत, कारण आंबा आपला आहे 350 ग्राम. तर अशा प्रकारे मी सुरीने गूळ कापून बारीक केला आणि तुम्ही बघू शकता हा गूळ जो आहे तो बरोबर 350 ग्राम आहे. आता हे झालं वजनी प्रमाण. आता वाटीने म्हणाल तर सगळ्यांच्या घरी काय वजन नसतं, पण वाटीनं सुद्धा जरी प्रमाण घ्यायचं म्हटलं तरी ते व्यवस्थित घ्यायचं. आता गूळ दाबून भरायचा आहे, कारण गूळ हा मोकळा झालेला असतो त्यामुळे जास्त होऊ शकतो. व्यवस्थित दाबून भरायचा गूळ आणि 2 वाट्या आपला गूळ भरलेला आहे. आता सोबतच आपण हा किस घालायचा आहे. तर किससुद्धा अशा व्यवस्थितच भरून घ्यायचा आहे. आता हा गुळांबा करताना आधी किसाचं वजन करायचं, म्हणजे किस जो तयार करतो त्याचं वजन करायचं आणि नंतर त्या हिशोबाने गूळ घ्यायचा. तर आपल्या इथे 2 वाट्या गूळ आणि 2 वाट्या किस तयार झालेला आहे. आता हे सगळे एकत्र करूया आणि व्यवस्थित मिक्स करून हे एका अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊया. गूळ छान विरघळतो, म्हणजे विरघळायला सुरुवात होते आणि गॅसवरती ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला फार वेळ लागत नाही. अर्धा तास किंवा 1 तास ठेवलं तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण घालायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी थोडासा वेगळा मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 5 वेलची घेतली आहे, 1 इंच दालचिनी घेतली आहे आणि 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत. हवं तर तुम्ही इथं मिरेसुद्धा वापरू शकता. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. हे सगळे एका खलबत्त्यामध्ये घ्यायचं आणि बारीक कुटून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पावडर करू शकता. आणि हे मी भाजलेलं नाही आहे, भाजल्यामुळं थोडीशी चव वेगळी होते. मी हे न भाजताच कुटणार आहे. आता याच्यामध्ये घालायची 1 चमचा साखर आणि छान असं याला बारीक करून घ्यायचं. बारीक झाल्यानंतर बारीक चाळणीने याला चाळून घ्यायचं. वरचा उरलेला जो चोथा आहे तो तसाच ठेवून द्यायचा. त्याचा आपण सरबत तयार करू शकतो.
आणि चाळून जे बारीक पावडर निघेल तीच फक्त आपण मुरांब्यामध्ये घालणार आहोत. तर अशा प्रकारे मी चाळणीने चाळून घेतले. आता हे आपण तयार करून घेतलेल्या गुळांब्यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही बघा, आंबा आणि गूळ जे एकत्र करून ठेवलं होतं ते बघू शकता. जवळजवळ पाऊण तास हे मी असंच ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये गूळ जो आहे तो बऱ्यापैकी आपला विरघळला आहे. तर ही पावडर तयार करून घेतली, याच्यामध्ये घालू आणि आता आपण जाणार आहोत गॅसकडे. आणि हा जो चोथा आहे तो मी असाच ठेवणार आहे. नंतर सरबत वगैरे याच्यामध्ये हा यूज करू शकतो. तर गॅसवरती कढई ठेवायची. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे. वेगळं काहीही घालायचं नाही आहे. तयार करून घेतलेला गूळ आणि आंबा घालायचा कढईमध्ये. फार घाई गडबडीमध्ये मुरांबा करायचा नाही आहे. पटकन गूळ विरघळला जातो आणि ती प्रोसेस नीट होत नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. सतत हलवत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळाने. अगदी सतत म्हणजे अगदी सतत ढवळत नाही राहायचं आहे. एक दोन मिनिटांनी हलवत राहायचं आहे. याच्यामध्ये जे पाणी असतं आंब्याचं ते पूर्ण पाणी आटतं आणि खूप छान असा याला चिकटपणा येतो. तर आत्तापर्यंत जवळजवळ 6 ते 7 मिनटं गॅसवरती याला शिजवल्यानंतर मिश्रण हे असं तयार झालं आहे. आता याच्यामध्ये घालूया बाकीचे मसाले. बाकीच्या मसाल्यामध्ये मी घरी तयार करून घेतलेली धने पावडर आहे 1 चमचा घातली, जिरे पावडर 1 चमचा घातली जी मी घरी तयार करून घेतली होती, लाल तिखट 1 चमचा घातलं. तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, कमी जास्त. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये अजून थोडासा पाण्याचा अंश आहे. मीठ जे आहे ते आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. तर पाण्यामुळे याचं प्रमाण जास्त दिसू शकतं आणि मीठ जर जास्त झालं तर याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, फार वेगळी चव येते त्याला. तर जवळजवळ 15 मिनिटानंतर मी मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातले, काळं मीठ आहे हे. आता परत याला व्यवस्थित असं फिरवून घेऊ आणि अजून 5 मिनटं याला गॅसवरती आपण असंच ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर हे मिश्रण किती घट्ट तयार झाले ते. आता याच्यातलं पाणी संपूर्ण आटले हे कसं बघायचं, तर त्यासाठी आपला जो चमचा आहे तो मध्ये असा ओढून घ्यायचा, 2 भाग करायचे. जर पटकन ते मिक्स नाही झालं तर समजून जायचं याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. पाणी जर असेल तर ते पटकन मिक्स होऊन जातं. आणि अशा प्रकारे नंतर 5 मिनटं हे गॅसवरती शिजवल्यानंतर हे मिश्रण असं तयार झालेलं आहे. आता आपण करणार आहोत गॅस बंद आणि हे थंड होण्यासाठी असंच ठेवून देणार आहोत आणि 20 मिनिटानंतर मुरंबा जो आहे तो असा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा, पूर्ण थंड होऊन द्यायचं याला. आपल्याकडे एक काचेचा जार असेल किंवा स्टीलचा हवाबंद डबा असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता किती छान असा मुरंबा तयार झालेला आहे. अगदी 2 महिने आरामात टिकतो. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला जो मुरंबा आहे तो परफेक्ट प्रमाणात तयार झालेला आहे. आता इथे मी एक चपाती घेतलेली आहे. चपातीला मुरंबा लावायचा, छान रोल करायचा आणि मस्त मुलांना डब्यासाठी किंवा आपल्यालाही कधी भूक लागली तर आपण खाऊ शकतो. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्ही बघू शकता हा जो रोल तयार केला आहे तो किती छान असा तयार झालेला आहे.